मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा आहे। अशातच आता एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री असताना घेतलेले 3 निर्णय चौकशीच्या फेऱ्यात आले। त्यामुळे आता शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता आहे। बघूया। मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी घेतलेले अनेक निर्णय हे रडारवर आलेत। जालन्यातील सिडकोच्या 900 कोटींच्या गृहप्रकल्पाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत, तर एकनाथ शिंदेंचा 1400 कोटींचा एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट मुंबई महापालिकेने रद्द केला। तर अल्पसंख्याक विभागाच्या शाळा मान्यतेबाबतच्या निर्णयाला स्थगिती देत चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। मुख्यमंत्र्यांनी स्वच्छतेचा नारा दिल्याची माहिती आहे, तर आता कुठून स्वच्छता करतात यावर आता लक्ष ठेवावं लागेल। स्वच्छता करतात की स्वच्छ करतात की साफ करतात, अर्थ वेगवेगळे होतात। तर मला वाटतं की त्याची सुरुवात कदाचित शिंदेंपासून झाली असावी, स्वच्छतेची आणि सफाईची। हा सगळा प्रकार अत्यंत किळसवाणा राज्यामध्ये आम्हाला वाटतोय। मुख्यमंत्री अत्यंत पारदर्शपणे राज्याचा कारभार करतायत आणि राज्याची तिजोरी सर्वसामान्यांची आहे आणि त्यामुळे अवास्तव कुठे खर्च होतोय का होऊ नये याची दक्षता ते निश्चितच घेत आहेत। आमच्यात भांडण लावण्याचा शकुनी मामासारखा प्रयत्न करू नका। जालन्यात 900 कोटींचा गृहप्रकल्प राबवण्यात येणार होता, मात्र आर्थिकदृष्ट्या प्रकल्प तोट्याचा असल्याने 2020 मध्ये तो रद्द करण्यात आलाय। पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना फेब्रुवारी 2023 मध्ये या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवण्यात आला। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी या प्रकल्पाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलं होतं। या पत्राची दखल घेत चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेत। अधिकाऱ्यांचे काही व्यावसायिक दलालांशी आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी प्रकल्प राबवल्याचा आरोप, स्थानिकांकडून कमी दराने जमीन खरेदी, धनदांडग्यांना फायदा होण्यासाठी प्रकल्प राबवल्याचा आरोप, प्रकल्पाची संकल्पना 2018 साली सिडकोने मांडली, प्रकल्प व्यवहार्यता तपासण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थेची नियुक्ती, प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही असा संस्थेचा अहवाल, 9 जुलै 2020 साली प्रकल्प गुंडाळण्याचा शासनाचा निर्णय, 2022-2023 साली सिडको शासनाकडून प्रकल्पाचा फेरआढावा, 2023 मध्ये KPMG संस्थेकडून नवा अहवाल प्राप्त, 2024 मध्ये प्रकल्पास अंतिम मान्यता। काही वर्षात प्रकल्प अचानक व्यवहार्य कसा ठरला, सवाल उपस्थित। आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांना, भूमिपुत्रांना फक्त 25 लाख रुपये एकर प्रमाणे ग्रीन झोनच्या जमिनी घेतल्या जात आहे। हे अन्यायकारक आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी या संदर्भात निवेदन दिलं होतं। माननीय मुख्यमंत्री महोदय सचिवालयाने तात्काळ याची गांभीर्याने दखल घेऊन या संदर्भातला चौकशी अहवाल सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे मागवला आणि मला आशा आहे की या अहवालाची मी प्रतीक्षा आहे आणि हा अहवाल आल्यानंतर मी बारकाईने नजर ठेवून आहे। हा अहवाल आल्यानंतर मी पुढची दिशा ठरवेल। आमच्या जमिनी यांनी जर आदेश काढले, पण आता याच्यात आम्ही शेतकरी थांबलो अडकलो यामध्ये। आता ह्या जमिनी लवकर यांनी रस्ते करून घ्यावं आणि माझ्या मोकळं करावं। 19 पासून आमच्या जमिनी पडीत आहे, याच्यात गावकऱ्याचं नुकसान आहे, शेतकऱ्याचं नुकसान आहे। जमिनीचा रेट चांगले येणार होते आम्हाला, तर त्या हिशोबाने लोकांना वाटलं की तरी उद्योग धंदा लागले असते। तर आता हे बघा ना तुम्ही, आमचं म्हणजे व्यापाऱ्यांचे धंदे झाले तर रस्ते आमचं व्हायचे, तर सांबरे साहेबांनी माझं ताडून टाकलं ते, म्हणजे यांनी पहिलेच लावायची चौकशी काय लावायची। बरं, भाव कसा मिळाला तुमच्या जमिनीला? अजून भाव मध्ये आमचे रस्ते झाले नाही। त्यांना 167चा भाव भेटला, 1,67 लाख रुपये एकर। आमची येलो आमच्या बांध लागून दोन्ही साईड जमिनीचे रस्ते झाले, आमचीच बाकी बघ। एकनाथ शिंदे सरकारच्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या वतीने घन कचरा व्यवस्थापनासाठी 1400 कोटी रुपयाचे टेंडर काढण्यात आलं होतं। आता हे टेंडर रद्द करत याची चौकशी करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीसांनी दिलेत। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी हा दुहेरी धक्का मानला जातोय। एकनाथ शिंदेंना धक्का। शिंदे मुख्यमंत्री असताना मुंबईत डीप क्लीन स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मुंबई पालिकेकडून 4 वर्षासाठी 1400 कोटींचे टेंडर काढण्यात आलं होतं। प्रकल्पासाठी फेब्रुवारी 2024 साली निविदा मागवल्या होत्या।
सध्या हे काम 450हून अधिक महिला बचत गट आणि सुशिक्षित बेरोजगार संस्थांच्या माध्यमातून केलं जात आहे. मात्र या प्रकल्पाविरोधात आंदोलनही उभारण्यात आलं होतं. हायकोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली होती. मुंबई महापालिकेने अखेर घनकचरा व्यवस्थापनाचे 1400 कोटींचे टेंडर हे रद्द केलंय. कुठलाही कोल्ड वॉर नाही, कुठलाही हॉट वॉर नाही. आणि आमचा अजेंडा काय आहे? आमचा अजेंडा आहे या महाराष्ट्राला विकासाकडे नेणं, या महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणं. जे 2.5 वर्ष आम्ही काम केलं टीम म्हणून, त्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीत लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं. लोकांनी भरभरून मतदान केलं. 232 आमदार आले. आता त्याच वेगाने आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि पुढे जातोय. नाही, याच्या बाबतीमध्ये मी माहिती घेतो. आम्ही जे सुरू केलेले प्रकल्प आहेत लोकहिताचे प्रकल्प, आणि त्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री, अजितदादा उपमुख्यमंत्री होते. त्यामुळे आम्ही जे प्रकल्प सुरू केले ते लोकहिताचे केले. या बाबतीमध्ये मी माहिती घेतो. महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यापासून सतत कुरबुरी सुरू असल्याचं समोर आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा आहे. अशातच आता एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री असताना घेतलेले 3 निर्णय हे चौकशीच्या फेऱ्यात आलेत. त्यामुळं आता शिंदेची शिवसेना आणि भाजपात संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. गौरव साळी, पुढारी न्यूज, जालना.